देशात ज्या वेळेला UPA सरकार होतं, अर्थातच काँग्रेसचं आघाडी सरकार होतं, त्यावेळेला सत्ता केंद्र होतं 10 जनपद. हा शब्द तुम्ही कायम ऐकला असणार. 10 जनपद म्हणजे अर्थातच सोनिया गांधी यांचं निवासस्थान. आणि जनपद हा रस्ता खरं तर राजधानी दिल्लीमध्ये एक प्रसिद्ध रस्ता म्हणून ओळखला जातो. त्याच रस्त्यावर मी सध्या आहे. आणि आपण जर पाहिलं तर याच रस्त्यावर हे जे डाव्या साईडला बॅरिकेडिंग दिसतं ते आहे 10 जनपद म्हणजेच सोनिया गांधी यांचं आजचंही निवासस्थान. आणि याच जनपद रोडवर पुढं जो आपल्याला चौक दिसतो त्याच्या पुढं 6 जनपद हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं निवासस्थान आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थानं या जनपदवर असल्याचं आजपर्यंत आपण चित्र पाहतोय. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक इंटरेस्टिंग गोष्ट पुन्हा एकदा याच जनपदवर सध्या पाहायला मिळते, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे मध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना जे घर मिळालं आहे ते देखील याच जनपद रस्त्यावरचं 11 नंबरचं घर आहे. आपण पाहतोय म्हणजे अगदी शरद पवार यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर म्हणता येईल 11 जनपद हे निवासस्थान जे आहे ते सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेलं आहे. आतापर्यंतचा जर विचार केला तर JP नड्डा असतील किंवा अजित डोवाल जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अशा अतिमहनीय व्यक्ती जे आहेत त्यांनाच फक्त या जनपद भागातली जी घरं आहेत ती घरं खरं तर अलॉट केली जातात. आणि या 11 जनपदच्या अगदी समोर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं देखील निवासस्थान आहे. मात्र सध्याचं जर चित्र पाहिलं तर पहिल्या वेळी राज्यसभेवर खासदार येऊन देखील सुनेत्रा पवार यांना हे घर देण्यात आलं आहे. त्यामुळं इंटरेस्टिंग गोष्ट हीच आहे की काका पुतण्याचं तर राजकारण संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलंच आहे. मात्र अर्थातच सून नातं लागतं सुनेत्रा वहिनी आणि पवारसाहेबांचं. त्यामुळं हे देण्यामागं दुसरा काही राजकीय हेतू आहे का याची खरं तर आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. मात्र 6 जनपद आणि 11 जनपद ही दोन्ही आता घरं यापुढं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेची असणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.